नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आगामी स्वायत्त संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला यश मिळणार असल्याचा अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा। तर सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आता बघूया सविस्तर बातम्या। आगामी स्वायत्त संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला यश मिळणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी रात्री व्यक्त केलाय। कार्यकर्ता मेळाव्यासाठी तटकरे शहरात दाखल होते त्यावेळी त्यांनी ही मागणी केली। 2 वर्षापूर्वी आम्ही एक भूमिका घेतली सामूहिक नेतृत्वामध्ये। अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीए मध्ये आम्ही सहभागी व्हायचो, पण एनडीए मध्ये सहभागी होत असतानाच आमची मूळ विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची धर्मनिरपेक्ष विचारधारा याला जराही बाधा न आता एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही चव्हाण साहेबांच्या विचारधारेवरती बहुजन समाजाचे जे हित साधायचं असेल तर सरकारमध्ये असेल। लोकसभेमध्ये आम्हाला दारुण पराजयाला सामोरं जातो। राष्ट्रवादी काँग्रेसलाही 4 जागांवर लढलो, 1 जागेवर यश मिळालं। महायुतीला सुद्धा मराठवाड्यामध्ये संभाजीनगरची जागा सोडली, सर्व जागांच्या वरती महाविकास आघाडी यशस्वी झाली। विदर्भामध्ये सुद्धा गडकरी साहेबांचा अपवाद वगळता महाविकास आघाडी यशस्वी झाली। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव वगळता सर्व ठिकाणी आम्हाला पराजय पत्करावा लागला। कोकण वगळता इतर भागामध्ये पिछाड झाली, परंतु विधानसभेमध्ये मात्र लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची दीर्घकाळ रेंगाळलेल्या वीज बिलाची थकबाकी अशा काही योजना केल्याच्या नंतर जनतेच्या मनामधला विश्वास संपादन करण्यामध्ये महायुती म्हणून यशस्वी झालं। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सेवी सांगायचं झालं 59 जागांच्या वरती आम्ही घड्याळाच्या चिन्हावरती अधिकृत निवडणूक लढलो, पैकी 41 जागांच्या वरती आम्हाला अभूतपूर्व यश मिळालं। राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आहे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे मंत्री त्या ठिकाणी काम करत आहेत। देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। अशा वेळेला प्रदीर्घ कालावधीच्या नंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समोर आहे। 7 ते 8 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्यामुळे मधली एक फळी जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून नेतृत्व करत होती, मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्या नेतृत्वाची एक तऱ्हेची संधी मधल्या कालावधीमध्ये गेली। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत। ज्या जिद्दीने आम्ही विधानसभेला सामोरं गेलो त्याच जिद्दीने एक पाऊल पुढे कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी संघटन पुन्हा एकदा विश्वासाने उभं करावं या दृष्टिकोनातूनच हा दौरा आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे, यावर लाज नसलेले उत्तर सरकारने दिले असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लावले आहेत। अधिवेशन संपत असताना ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्ष किंवा सरकार मूळ प्रश्नापासून दूर पळून फक्त राजकीय भाषणबाजीमध्ये गुंतलेलं आहे। जे प्रश्न विरोधी पक्ष म्हणून आम्ही या राज्याचे कायदा सुव्यवस्थेचे, शेतकऱ्यांचे, शिक्षणाचे, मुंबईच्या विकासाचे, राज्याच्या विकासाचे वेगवेगळे प्रोजेक्ट, भ्रष्टाचार या सगळ्या विषयाचे जे प्रश्न उपस्थित केले याचे कोणतेही उत्तर न देता जे 3-3 वर्षापासून जुनेच भाषण चालू आहे तेच भाषण पुन्हा एकदा विधिमंडळात सत्ताधारी पक्षाच्या वतीनं झालेले आहेत। आणि विरोधी पक्ष म्हणून 15 दिवसामध्ये या 3 आठवड्यामध्ये आम्ही शक्तीपीठ असेल, त्याचप्रमाणे पीक विमा असेल,
अवकाळी पाऊस, 11वीची प्रवेश प्रक्रिया, त्याचप्रमाणे इंद्रायणी नदीवर झालेला अपघात, मेगा इंजिनिअरिंग कंपनीला दिलं 3,000 कोटी रुपयाच्या जास्त रकमेचं दिलेलं टेंडर L&Tला डावलून, वारकऱ्यांना नक्षलवादी म्हणणं, त्याचप्रमाणे अंमली पदार्थ, या राज्यामध्ये जलजीवन मिशनमध्ये होत असलेला भ्रष्टाचार, या कामाकडे दुर्लक्ष, शेतकऱ्यांचं कर्ज, दुबार पेरणी, बी बियाणामधील भ्रष्टाचार, सरकारचे वेगवेगळ्या विषयातले भ्रष्टाचार. हडको परिसरातील स्वामी विवेकानंद उद्यान येथे बांधण्यात येणाऱ्या ब्ल्यू गार्डनच्या बांधकाम संदर्भात माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्मार्ट सिटी सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली आहे. यावेळी महानगरपालिकेचे प्रमुख अधिकारी आणि संबंधित एजन्सीचे अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी संबंधित एजन्सीने पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन देत त्यांच्या आगामी कामाबाबत माहिती दिली आहे. तर सदर उद्यान 3 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये स्वामी विवेकानंद उद्यान टीव्ही सेंटर येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून दीप उद्यान करण्यासाठी महानगरपालिकेमध्ये प्रेझेंटेशन देण्यात आलं. दीप उद्यान म्हणजे संध्याकाळी विद्युत रोशनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या खेळण्याच्या वस्तू असतील किंवा अतिशय चांगल्या तऱ्हेनं बटरफ्लाय, फ्लावर्स, वेगवेगळे ॲनिमल्स आणि पियानो, संगीत, वेगवेगळे आयटम्स, असे 400पेक्षा जास्त आयटम्स एकत्र आणून संध्याकाळी टुरिझम वाढावं म्हणून हा दीप उद्यान आपण सुरू करण्यासाठी केंद्रातील पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आणि बेसिल कंपनीचे अधिकारी या ठिकाणी आले होते. त्यांनी महानगरपालिकेला प्रेझेंटेशन दिलं. महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रोजेक्टसाठी ऑलरेडी जागा रिझर्व आहे आणि त्या जागेवरती पाहणी करून साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये हा दीप उद्यान व्हावा म्हणून काम चालू होणार आहे. आणि यामुळे रात्रीच्या वेळेस नक्कीच या शहरामध्ये जो टुरिस्ट येतो त्याला पाहण्यासाठी एक चांगली जागा असणार आहे. हा प्रकल्प पूर्णपणे महानगरपालिकेतर्फे राबवला जाणार आहे. महानगरपालिकेला केंद्र शासनाच्या माध्यमातून एक मदत मिळणार आहे आणि महानगरपालिकेची मालकी राहील. फक्त इलेक्ट्रिकल मेंटेनन्स जे आहे म्हणजे महानगरपालिकेला मदत म्हणून हे केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. त्याचबरोबर हा प्रोजेक्ट सेल्फ सस्टेन व्हावा म्हणून 70 किलोवॅट जी इलेक्ट्रिसिटी लागते ती इलेक्ट्रिसिटीसुद्धा तिथं सोलारच्या माध्यमातून बनवण्याचा ठरवलेलं आहे. 1 वर्षापूर्वी घोषणा केली होती पण त्यावेळेस आम्ही ग्लो गार्डन या नावाने टेंडर केंद्र सरकारच्या माध्यमातून काढलं होतं. ग्लो गार्डनचं टेंडर आल्यानंतर जे पेपरला जाहिरात आली आणि काही लोकांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं. नंतर आम्ही नमो शायनिंग गार्डन या नावाने नाव द्यावं का याच्यावर चर्चा झाली. त्याच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन केलं म्हणून आता दीप उद्यान या नावाने आपण दीप उद्यान संभाजीनगर या नावाने आपण आता हे टेंडर काढलं. वर्क ऑर्डर झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि सर्व लोक आलेले आहेत. वृक्षतोड होणार का याच्यामध्ये एकही वृक्ष तोडू नये. जो वृक्ष आहे त्याला उलट लाईट करून त्याचं संरक्षण करून संगोपन केलं पाहिजे. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे लाईट देऊन आकर्षक असं लाइटिंग करावी असं आम्ही सूचना दिली. गुरुवारी दुपारी सोलापूर धुळे महामार्गावरील कसाबखेड्यापुढे चैतन्य हेरिटेज जवळ सीएनजी कारने अचानक पेट घेतला. या घटनेत 4 चाकी आलिशान गाडी आगीत खाक झाली आहे. तर सुदैवाने यात घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोलापूर धुळे महामार्गावरील कसाबखेड्यापुढे चैतन्य हेरिटेज जवळ सीएनजी कारने अचानक पेट घेतला. सदरील घटना गुरुवारी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी की कुणाल वासुदेवराव लाड राहणार सिडको छत्रपती संभाजीनगर हे आपल्या सीएनजी गाडी क्रमांक MH21 CA 6655 कन्नडच्या दिशेने जात असताना चैतन्य हेरिटेज समोर त्यांच्या ताब्यातील कारने अचानक पेट घेतला. सेन्सरमुळे त्यांना समजलं व त्यांनी रोडच्या कडेला गाडी उभी करून ते सुखरूप बाहेर उतरले.
गाडी संपूर्ण जळून त्याचं नुकसान झालंय। घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या झिरपे, पोलीस उपनिरीक्षक रमेश सांगळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश धस, विकास चंदनसे, विनोद तांगडे, शरद दळवी यांनी तातडीने घटनास्थळावरती धाव घेत वाहतूक सुरळीत केली। विशेष म्हणजे अग्निशामक दलाची वाहनांना पाचारण करण्यात आलं होतं। मात्र घटनास्थळी अग्निशामक दलांच्या वाहनांनी घटनास्थळी येण्यासाठी उशीर झाल्याने मात्र तोपर्यंत गाडी आगीत खाक झाली होती। या घटनाची माहिती मिळताच घटनास्थळी सिल्लेगाव पोलीस ठाण्याचे बीट जमादार विष्णू जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु ते वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। तब्बल 100 वर्षांपासून यशस्वी विद्यार्थी घडवणारे मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेले शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर या महाविद्यालयात नव्या शैक्षणिक वर्षात अर्थात 2025 आणि 26 मध्ये प्रवेश घेण्याची पुन्हा सुवर्ण संधी। BA, BSc आणि MA साठी प्रवेश खुले आहेत। BA मध्ये निवडा तुमच्या आवडीचे विषय। भाषा विषयाबरोबरच इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि बरंच काही। मराठी आणि इंग्रजी माध्यमांसाठी स्वतंत्र वर्ग। BSc मध्ये बॉटनी, केमिस्ट्री, झूलॉजी, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स सारखे आधुनिक विषय। MA साठी खास अभ्यासक्रम, भूगोल, ग्रहविज्ञान आणि संगीत। शिक्षणाची उत्तम व्यवस्था, कमी खर्चात मुला-मुलींसाठी महाविद्यालयाची प्रशस्त इमारत, स्वतंत्र ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, मुलींसाठी लेडीज रूम, प्रयोगशाळा, वसतिगृह आदींची व्यवस्था। NEP 2020 ची अंमलबजावणी। MPSC, UPSC पूर्व प्रशिक्षणाची खास सुविधा। स्पोर्ट्स, NCC, NSS आणि स्किल बेस्ड कोर्सेससह तुमच्या सर्वांगीण विकासाची हमी। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। कला शाखेसाठी 9823 139664, BSc साठी 9823 04 23 59, 11वी विज्ञानसाठी 9503 81 89 94 आणि 11वी कला शाखेसाठी 9922 90 09 34। तर वाट कसली बघताय? आजच तुमच्या उज्ज्वल भविष्याची निवड करा। शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय। एज्युकेट, एम्पावर, एनलाइटन। मनोवृत्ती घडवा, भविष्य घडवा। आजच आपला प्रवेश निश्चित करा। 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, OPAC, N-लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ। प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801। आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी। पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या।
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दाता। माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं। रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता। तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो। त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय। आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात। रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते। क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे। आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत। ते घरापासून दूर असतात, काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात। तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात। इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी, खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही। रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात। त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते। रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर। देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रशासनाने 4 वॉर्डांचा एक प्रभाग यानुसार प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम पूर्ण केले। आता प्रशासनाला SC/STचं आरक्षण किती ठेवायचं याबाबत राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे। ही माहिती प्राप्त होताच प्रशासन वेळेत शासनाला प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करणार असल्याची माहिती समोर येते। त्यासाठी आणखीन 2 आठवड्यांचा अवधी शिल्लक असल्याचंही यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक महापालिका नगरपालिकांना प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश जारी केले आहेत। मात्र त्यासाठी पाठवलेल्या काही आदेशात वेळापत्रकच नमूद नव्हतं। त्यामुळे प्रशासनाला दुसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली होती। जेव्हा दुसरा सुधारित आदेश जारी झाला त्या वेळापत्रकानुसार महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली। शासनाने दिलेल्या वेळेच्या आत प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कामकाज केलं। त्यानुसार वेळेच्या अगोदर प्रारूपचं काम पूर्ण केलं। मात्र या प्रभागांपैकी किती प्रभाग अनुसूचित जाती आणि किती प्रभाग अनुसूचित जमातींखाली राखीव ठेवायचे याबाबत शासनाने सुधारित आदेशात कुठल्याच सूचना प्रशासनाला दिल्या नाही। त्यामुळे प्रशासनाला पुन्हा तिसऱ्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे।
शासनाने सुधारित आदेशात प्रारूप प्रभाग रचना तयार करण्यासाठी विविध टप्प्यांच्या कामांसाठी निश्चित वेळा ठरवून दिल्यात। त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव तयार करून तो नगर विकास विभागाला सादर करण्यासाठी 1 ते 5 ऑगस्टचा वेळ दिलाय। मात्र त्यापूर्वी आरक्षण नमूद करून प्रस्ताव सादर करावा लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। काँग्रेसच्या वतीने राज्य सरकारच्या धोरणाच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय। सदर आंदोलनाबाबत खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षाचा कायदा आहे का या भारतीय जनता पक्षाच्या सरकारची सुरक्षा दिवसेंदिवस त्यांना समजायला लागली की आता लोक आपल्या विरोधात हळूहळू जायला लागले आणि मग लोकांनी विरोधात जाऊ नये म्हणून असा कायदा करायचा की सरकारच्या विरोधात बोललं की त्या लोकांना जेलात टाकायचं। याच्यासाठी खऱ्या अर्थाने हा कायदा आहे। काय सांगितलं कायद्याच्या संदर्भात? जे लोक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात असतील त्यांच्यासाठी हा कायदा आहे। मग संविधानाला विरोध तर खऱ्या अर्थाने RSSने केला, मग त्या संघटनेला तुम्ही बंदी घालणार आहे का? हा पहिला माझा प्रश्न आहे। आणि त्याच्या पुढे जाऊन आणखीन काल परवा शिवाजी गायकवाड सोलापूर असेल त्यांना मारलं, त्यांच्या मारेकऱ्याला तुम्ही हा कायदा लावणार आहे का? अहो काल कॅन्टीन मध्ये संजय गायकवाड नावाच्या आमदारांनी याला मारलं, तुमच्या कॅन्टीनच्या सर्वंटला त्याला मारलं। त्या संजय गायकवाडला कायदा केला का? जनसुरक्षा कायदा त्याच्यासाठी नाही का? जनसुरक्षेमध्ये तो जनता जनार्दनामध्ये तो वेटर येत नाही का हॉटेल मधला? मग त्याला मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केला, त्याला पोलीस स्टेशनलाही बोलवलं नाही आणि वेटरला मात्र सगळ्याच्या समोर मारलं। आपण सगळ्यांनी ती क्लिप व्हायरल केलेली सगळ्या टीव्हीच्या चॅनलवर पाहिली। या सरकारच्या सगळ्या लोकांना सत्तेचा माज आलेला आहे आणि तो माज उतरायला जनता जनार्दन एक दिवस 100% सक्षम आहे। म्हणून माझी जनता जनार्दनाला सुद्धा प्रार्थना आहे की ही जी दादागिरी आहे ही आपण कुठल्या परिस्थितीमध्ये खपून घेणार नाही। या पद्धतीचा संदेश मी या निमित्ताने आपल्या समोर देतो। आणि जर यांनी हे विधेयक, आमची विनंती आजही राज्यपालाला, हे विधेयक सही न करता परत पाठवावं आणि परत पाठवून पुन्हा एकदा त्याच्यात दुरुस्ती करावी। अशा पद्धतीचं काम जर नाही केलं तर आम्हाला नाविलाजाने हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टात जावं लागेल। सर, सामान्य जनतेचा गळा कापण्याचा हा किंवा गळा दाबण्याचा हा प्रयत्न आहे? सामान्य जनतेचा गळा दाबण्याचाच प्रयत्न आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने यांनी हे उद्योग केलेले। सामान्य जनतेने सरकारच्या विरोधात आवाजच उठू नये, त्याचं कायमचं एकदाचं तोंड बंद करावं याच्यासाठी धाक दाखवण्याकरता हा कायदा आहे। जर तू आमच्या विरोधात बोलला तर तुझ्या विरोधात आम्ही असं करू आणि तुला जेलमध्ये टाकू, अशी भूमिका या सरकारची आहे। आणि म्हणून हा जनसुरक्षा कायदा नाहीये, या जनतेला धमकवण्याचा आणि घाबरवण्याचा कायदा आहे। सर, भाजप सुरक्षा कायदा असं म्हणताय? 100% भाजप सुरक्षा कायदा आहे। छत्रपती संभाजीनगर येथील प्र.ई. सोनकांबळे प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य प्र.ई. सोनकांबळे यांचा जन्मदिन व प्राचार्य डॉक्टर मना वानखेडे जन्मशताब्दी निमित्त 20 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजता विशेष व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती प्रतिष्ठानच्या डॉक्टर चेतना सोनकांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। पीएस इंजिनिअरिंग कॉलेजच्या अशोका सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या जडणघडणीत मिलिंद महाविद्यालयाचं योगदान या विषयावरती सोलापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांचं विशेष व्याख्यान होणार आहे। या व्याख्यानात ते मिलिंद महाविद्यालयाच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानावरती प्रकाश टाकणार आहेत। या कार्यक्रमास नागपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक यशवंत मनोहर यांची ऑनलाईन उपस्थिती राहणार आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर उपस्थित राहणार आहेत। तर MA इंग्रजी विषयात विद्यापीठातून प्रथम आलेल्या प्रतीक्षा प्रदीपराव निर्मळ हिला प्राचार्य डॉक्टर मना वानखेडे पुरस्कार, MA मराठी विषयात विद्यापीठातून प्रथम आलेल्या स्वाती शिवाजी पवार हिला प्राचार्य प्र.ई. सोनकांबळे पुरस्कार आणि MS समाजकार्य विषयात विद्यापीठातून प्रथम आलेल्या सुप्रिया प्रशांत चांदमारे या विद्यार्थिनीस स्मृतिशेष सुशीला व विनायक वानखेडे पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे। 5,000 रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। प्रतिष्ठानने 3 वर्षात 15 महिलांची मेमोग्राफी, घाटीत रक्तदान शिबिर, वर्तमानपत्रे वाटणाऱ्यांना युनिफॉर्म, भांडेकाम करणाऱ्या 32 महिलांना रेशन व साड्यांचं वाटप, भाऊसिंगपुऱ्यातील मनपा शाळेतील 50 मुलांना शालेय बॅग वाटप आदी कामे केल्याचं डॉक्टर सोनकांबळे यांनी सांगितलंय। पत्रकार परिषदेस प्राध्यापक डॉक्टर अरुणा लोखंडे, प्राध्यापक डॉक्टर कमलाकर गंगावणे, प्राध्यापक गणेश सोनाळे, डॉक्टर नवनाथ गोरे, प्राध्यापक दैवत सावंत आणि शीतल येवले सोनकांबळे आदींची उपस्थिती होती। प्र.ई. सोनकांबळे प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर, प्राचार्य प्र.ई. सोनकांबळे यांच्या जन्मदिनानिमित्त व प्राचार्य डॉक्टर M.N. वानखेडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विशेष व्याख्यान व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्राचार्य मना वानखेडे
व प्राचार्य प्रई सोनकांबळे, स्मृतिशेष सुशीला व विनायक वानखडे स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। या निमित्ताने आपल्याला योगीराज देवराव वाघमारे सर हे मुख्य अतिथी म्हणून ज्या विषयावर चिंतन करणार आहे, महाराष्ट्राच्या जडणघडणीत मिलिंद महाविद्यालयाचे योगदान, ऑनलाईन पद्धतीने प्राचार्य डॉक्टर यशवंत मनोहर हे आपल्याला त्यांनी संपादित केलेल्या ग्रंथावर भाष्य करणार आहे, जो ग्रंथ प्राचार्य डॉक्टर मना वानखडे यांना त्यांनी अर्पण केलेला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लुलेकर सर हे असणार आहे। हा कार्यक्रम दिनांक 20 जुलै 2025 रविवार या रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता अशोका सभागृह PS अभियांत्रिकी महाविद्यालय पांचक्की येथे आयोजित करण्यात आलेले आहे। सर्वांना नम्र विनंती की या कार्यक्रमास आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी। धन्यवाद। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। आगामी स्वायत्त संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाला यश मिळणार असल्याचा अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचा दावा। तर सत्ताधारी पक्षाचे आमदार यांनी कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।